फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं जी के अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत. जिथे आपले स्वप्न परिपूर्ण होतात, स्वप्नांना दिशा मिळतात, स्वप्नांना उमेद मिळतं, ते ठिकाण म्हणजे जी के अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण ऍक्ट घेतोय, ज्याच्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण समजून घेतोय की भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी आहे, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड कसं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ऑलमोस्ट आपण खूप काही या ठिकाणी समजून घेतलेला आहे. तर आज असाच एक कायदा घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे, तो म्हणजे चार्टर ऍक्ट 1833. या कायद्याच्या अगोदर हा जो कायदा यायचा होता, याच्या अगोदर जे काही सगळे रूल्स रेग्युलेशन बनले असतील, याला रेग्युलेशन म्हणून ओळखलं जातं, बरोबर. आणि यानंतर येणारे जेही कायदे असेल, यांना ऍक्ट्स म्हणून ओळखलं जातं. हे नेमकं काय झालं, कसं झालं, हे सगळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे किंवा शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पहिले जर तुम्ही बघितलं असेल 1813चा कायदा बघितला, मग सर या कायद्याची गरज का पडली? कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की 20 वर्षापर्यंत, बरोबर, 20 वर्षापर्यंत कंपनीला काय देण्यात आला होता? चार्टर देण्यात आला होता, परवाना देण्यात आला होता की बाबा, तुम्ही 20 वर्षापर्यंत काय करू शकतात, भारत आणि चायना बरोबर व्यापार करू शकतात. आणि 1813च्या कायद्यामध्ये काय सांगितलं होतं? फक्त टी मध्ये काय असणार, कंपनीला मोनोपॉली असेल भारताबरोबर, आणि चायना बरोबर सगळ्याच गोष्टीमध्ये काय असेल, त्यांना मोनोपॉली असेल, बरोबर. पण प्रॉब्लेम काय झाला की ही मोनोपॉली आता कंटिन्यू ठेवायची की नाही ठेवायची, हा प्रश्न होता. आणि त्याच बाजूला ब्रिटनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं, त्या नेपोलियननी कांड करून ठेवला कॉन्टिनेंटल सिस्टीम किंवा कॉन्टिनेंटल ब्लॉकेड. म्हणून या कंपनीबद्दल काय घ्यायचं होतं सरकारला, म्हणजे ब्रिटिश पार्लिमेंटला निर्णय घ्यायचे होते, म्हणून हा कायदा बनवण्यात आला. या कायद्याला, विद्यार्थी मित्रांनो, सेंट एलिना ऍक्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे सेंट एलिना काय आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला शेवटीला इन्फॉर्मेशन देतो, ठीक आहे. पण आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की हा कायदा का करण्यात आला. कंपनीचं जे नियंत्रण आहे, याला प्रॉपरली रेग्युलाइज करायचं होतं, प्रॉपरली मॅनेज करायचं होतं म्हणून. आणि 20 वर्ष संपले होते की आता कंपनीला मोनोपोली द्यायची नाही द्यायची, काय करायचं आणि काय नाही करायचं, या संदर्भात. मग आता पहिला प्रश्न घेऊ, म्हणजे पहिला मुद्दा घेऊ या टॉपिक मधला. मोनोपोली ऑफ ईस्ट इंडिया कंपनी मी काय म्हणू, पूर्णपणे बंद केली, पूर्णपणे अबॉलिश केली. पूर्णपणे काय केली रे, बंद केली म्हणजे एंड केली. दॅट्स इट. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, ईस्ट इंडिया कंपनी संपली का? नाही, ईस्ट इंडिया कंपनी संपली नाही. आता ईस्ट इंडिया कंपनी बरोबर बाकीच्या XYZ कंपनी सुद्धा भारताबरोबर काय करू शकतात, व्यापार करू शकतात, चायना बरोबर व्यापार करू शकतात, सगळ्याच गोष्टींमध्ये. फक्त काय झालीये, मोनोपॉली अबॉलिश झालेली आहे. दॅट्स इट. हा झाला पहिला पॉइंट 1833 मधला. नंतर विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनी होती, या कंपनीवर कंट्रोल कोणाचा होता? कोण कंट्रोल करतो? कंट्रोल ऑफ कंपनी जर आपण म्हटलं तर तुम्ही आताच्या कायद्यापर्यंत बघितले तर आपल्याकडे दोन बॉडी होत्या, एक सीओडी होती आणि एक बीओसी होती. सीओडी काय करत होती? कंपनीच्या कमर्शियल ऍक्टिव्हिटी बघत होती, बरोबर. आणि बीओसी काय करत होती? भारतामध्ये पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी बघत होती, राजकीय ऍक्टिव्हिटी बघून राहिली होती. पण तुम्ही जर बघितलं तर आता कंपनीला तर अबॉलिश केलं पूर्णपणे. अबॉलिश केलं म्हणजे त्याची मोनोपॉली बंद केली. म्हणजे हे असेल का आता सीओडी असेल का? नो. म्हणून लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मोनोपोली एंड झाली आणि आता कमर्शियल ऍक्टिव्हिटी बंद झाली. म्हणून आता काय झालं, सगळे पॉलिटिकल प्लस कमर्शियल ऍक्टिव्हिटी हे कोणाकडे आले असतील? बोर्ड ऑफ कंट्रोलकडे, नियंत्रण मंडळाकडे. आय होप समजलं असेल. कारण या कायद्याने 1833च्या कायद्याने कंपनीची मोनोपोली बंद केली आणि कंपनीला सांगितलं तुझ्याच बरोबर अनेक बाकीच्या कंपन्या सुद्धा भारतात बरोबर व्यापार करू शकतात, म्हणून कमर्शियल ऍक्टिव्हिटी आता नको आम्हाला. हे सगळं पॉलिटिकल, कमर्शियल, सिव्हिल, है ना, हे सगळे किंवा मिलिटरी, हे सगळे ऍक्टिव्हिटी आता कोण बघणार? नियंत्रण मंडळ, ज्याला आपण काय म्हणतो, बोर्ड ऑफ कंट्रोल. आय होप सेकंड मुद्दा सुद्धा तुम्हाला समजला असेल, नियंत्रण मंडळ. पक्का. थर्ड मुद्दा, तिसरा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, आता
आपल्या देशामध्ये प्रशासन कसं चालत असेल, भारतामध्ये प्रशासन कसं चालत असेल, यासाठी आपल्याकडे एक पद होतं गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. बरोबर, आतापर्यंतच्या कायद्यामध्ये जर तुम्ही बघितलंच, आणि त्याच्यामध्ये 3 एक्झिक्युटिव्ह मेंबर होते. एक्झिक्युटिव्ह मेंबर होते याच्यापर्यंत, या कायद्यापर्यंत. पण या कायद्याने या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये बदल केले. ते बदल कसे झाले मी तुम्हाला शिकवतो आणि सांगतो, म्हणजे जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टी काय होईल, डायरेक्टली डोक्यामध्ये सेट होतील. या कायद्याने विद्यार्थी मित्रांनो पहिला बदल केला तो म्हणजे हे जे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल होते यांचं रूपांतर केलं कशामध्ये माहित आहे का, गव्हर्नर जनरल ऑफ इंडियामध्ये. म्हणजे हे जे गव्हर्नर जनरल आता फक्त कुठले होते, बंगालचे होते, तर ते आता पूर्ण भारताचे गव्हर्नर जनरल झाले, पूर्ण भारताचे. आणि आय होप तुम्हाला माहित असेल, पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक. बरोबर. मला कमेंट बॉक्स मध्ये सांगाल बरं की पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ऑफ बेंगाल. पहिले मला कमेंट बॉक्स मध्ये सांगाल की पहिले गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल कोण होते. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगालच्या पदाला काय केलं, कन्व्हर्ट केलं, आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचं रूपांतर कशामध्ये केलं की ऑल इंडिया बॉडीमध्ये केलं, की गव्हर्नर जनरल ऑफ इंडियामध्ये केलं, आणि ते कोण होते, लॉर्ड विल्यम बेंटिक. बरोबर, हा एक पहिला बदल. दुसरा बदल काय झाला विद्यार्थी मित्रांनो, जे भारताचं प्रशासन होतं, तर दुसरा बदल असा झाला की या गव्हर्नर जनरल काउन्सिलमध्ये 3 मेंबर होते बंगालच्या. पण इथे काय करण्यात आलं की आता संपूर्ण भारतासाठी युनिफॉर्म असा कायदा बनवायचा आहे, युनिव्हर्सल असा कायदा बनवायचा आहे. पहिले ते एका प्रांतामध्येच होता, पण आता संपूर्ण भारतासाठी कायदा बनवायचा आहे. तर यासाठी इथे काय केलं, 3 तर मेंबर होतेच, प्लस 1 मेंबर ऍड करण्यात आला. 1 मेंबर ऍड करण्यात आला. बरोबर. आणि हा होता लॉ मेंबर, म्हणजे याला कायद्यामधलं काय होतं, ज्ञान होतं. कायद्यामधलं ज्ञान होतं की एखादा परिपक्व कायदा कसा बनवायचा याबद्दल याला इन्फॉर्मेशन होती, याला नॉलेज होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो हा काय करायचा, या गव्हर्नर जनरल प्लस हे जे 3 मेंबर आहे, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणतो, कार्यकारी परिषद म्हणतो, बरोबर, या परिषदेला हा काय करायचा, ऍडव्हाइस द्यायचा. मग सर हा कोण होता, तर याचं नाव आहे लॉर्ड मॅकोले. लॉर्ड मॅकोले. लक्षात, म्हणजे आता गव्हर्नर जनरल प्लस विल्यम बेंटिंग. बरोबर, पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, 3 मेंबर प्लस लॉ मेंबर हे मिळून काय बनवायचे, भारताचं प्रशासन चालवण्यासंबंधी सगळ्या गोष्टी बघत होते. आय होप हाही मुद्दा तुमचा आता क्लिअर झाला असेल. चौथा मुद्दा, केंद्रीय प्रशासन, ज्याला सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन किंवा सेंट्रल आपण कायदा म्हणतो किंवा कायदे मंडळ म्हणतो, की हे जे केंद्राचं कायदे मंडळ आहे कशा पद्धतीने काम करायचं हेही मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. जर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, जे बेंगाल प्रेसिडेन्सी होती, बरोबर, तुम्ही जर बघितलं होतं या पहिले असं होतं बेंगाल, आणि इकडे बॉम्बे, आणि एका बाजूला मद्रास. बरोबर, आणि हे 2 इन्फिरियर होते, इन्फिरियर होते. बरोबर, आणि हा सुपिरियर होता. पण काय झालं, तुम्ही जर बघितलं असेल, हे XYZ कायदा बनवायचे, हेही XYZ कायदा बनवायचे, आणि बेंगाल सुद्धा XYZ कायदा बनवायचा. म्हणजे जे इन्फॉर्मेशन आहे किंवा जे रूल्स रेग्युलेशन आहे, जे किंवा जे कायदे बनत आहेत, यांच्यामध्ये प्रॉपरली बायफर्केशन नव्हतं. म्हणजे बंगालनी समजा एखाद्या गोष्टींवर कायदा बनवला, फॉर एक्झाम्पल एज्युकेशनवर कायदा बनवला, तोच कायदा मद्रास पण बनवे, बॉम्बे पण बनवे. पण बायफर्केशन कसं करायचं ते सांगा ना. त्यामुळे काय करण्यात आलं, हे सगळं अबॉलिश करण्यात आलं, आणि या सगळ्यांसाठी एक पद तुम्हाला थोड्याच वेळ पहिले सांगितलं की गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनवण्यात आलं. आणि ईस्ट इंडिया कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे अशी एक बॉडी तयार करून विद्यार्थी मित्रांनो हे सगळं भारताचं प्रशासन चालवेल. ईस्ट इंडिया कंपनी म्हणतो एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. यामध्ये एक मेंबर ऍड केला, त्याला आपण काय म्हणतो, लॉ
मिनिस्टर किंवा लॉ कमिशन किंवा लॉ मेंबर आपण म्हणतो, आणि ते होते लॉर्ड मेकॉले. म्हणजे काय झालं, आतापर्यंत आपल्या भारतामध्ये जे काही कायदे बनत होते याला आपण काय म्हणायचो, रेग्युलेशन म्हणायचो. पण आता काय होतं की भारतामध्ये जर एखादी रेग्युलेशन बनवायचं असेल तर हे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया प्लस एक्झिक्युटिव्ह काउन्सिल प्लस लॉ मेंबर हे कुठे पाठवायचे रे, ब्रिटिश पार्लिमेंटला पाठवायचं. हे सगळं ब्रिटिश पार्लिमेंटला पाठवायचं. आणि मग हे जे ब्रिटिश पार्लिमेंट आहे, ही जे ब्रिटिश पार्लिमेंट आहे या कायद्यांना अप्रूव्ह करायचं. म्हणून आतापासून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण काय म्हणतो, ऍक्ट म्हणून ओळखतो. पहिले काय म्हणायचो, रेग्युलेशन, आणि आता ऍक्ट. कारण आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया प्लस एक्झिक्युटिव्ह काउन्सिल प्लस लॉ मेंबर हे सगळे मिळून एक नॉर्मल रफ बॉडी तयार करायचं, नॉर्मल ढाचा तयार करायचं. हे कुणाला पाठवायचं, ब्रिटिश पार्लिमेंटला. आणि ब्रिटिश पार्लिमेंट त्याच्यावर काय बनवणार आहे, ऍक्ट बनवणार. काय समजलं? म्हणून याच्या पहिले रेग्युलेशन म्हणून ओळखलं जातं, आणि 1813 नंतर 33 नंतर येणाऱ्या प्रत्येक गोष्टींना आपण ऍक्ट म्हणून ओळखतो. मग सर, आता जे प्रांतीय लेजिस्लेचर होतं, प्रांतीय, आता सांगितलं ना, बंद झालं ना सगळं. प्रांतांना काय केलं, म्हटलं की बाबा तुम्ही वेगवेगळं बघू नका, कारण तुम्ही जर कायदे बनवले आणि केंद्राने जर बनवले, हे सगळे काय होतील, मर्ज होतील, किंवा याच्यामध्येच मतभेद निर्माण होतील. हे सगळं काय केलं, प्रांतीय सगळं सगळं बंद केलं. आलं इथपर्यंत. याच कायद्याने काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला इथे सांगून देतो, की 2 नावं तुम्हाला लक्षात घ्यायचं. एक म्हणजे विल्यम बेंटिक, बरोबर, कोण आहे, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, बरोबर. दुसरं नाव लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले फर्स्ट लॉ मेंबर, बरोबर. यानंतर लक्षात काय ठेवायचं आपल्याला, कंपनीची मोनोपॉली काय केली, एंड केली. याचा अर्थ असा होत नाही की कंपनी पूर्णपणे अबॉलिश झाली. कंपनीची मोनोपॉली म्हणजे आता एकाधिकार जो होता कंपनीला तो नाही राहिला. बाकीच्या कंपन्यांना सुद्धा भारताबरोबर व्यापार करता येत होता. कंपनीची जी मक्तेदारी होती, विद्यार्थी मित्रांनो, 20 वर्षापर्यंत जो चार्टर देत होता, हा चार्टर कंपन्यांना 20 वर्षापर्यंत पुन्हा देण्यात आला, बरोबर. म्हणून आपल्याला 1853 चा कायदा बघायला मिळतो. यानंतर या कायद्यामध्ये तुम्ही जर 1813 चा कायदा बघितला असेल, भारतीयांच्या शिक्षणासाठी 1 लाखाची तरतूद होती, तर ही तरतूद आता 10 लाखाची झाली. कारण या कायद्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये ब्रिटिशांचे कायदे बनून राहिले. म्हणून ब्रिटिश लोक भारतामध्ये आले, आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांचं शिक्षण बघावं लागेल. तर म्हणून जे भारतामध्ये शिक्षण आहे त्याला थोडंसं प्रोत्साहन मिळावं म्हणून 10 लाख रुपये इथे देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक गुलामगिरी प्रथा होती आपल्याकडे, बरोबर. या गुलामगिरी प्रथाला अबोलिश करण्यासाठी इथे एक तरतूद देण्यात आली होती या कायद्यामध्ये. आणि ही तरतूद 1843च्या कायद्याने काय केली, मग बंद केली. कायदा बनवला आणि मग बंद करण्यात आली. लक्षात. या पद्धतीने तुम्हाला हे सगळं समजून घ्यायचं आहे, आणि अशाच तऱ्हेने प्रत्येक मुद्दा इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. या कायद्याला मी तुम्हाला आताच सांगितलं होतं, म्हणजे स्टार्टिंगला म्हटलं होतं की सेंट एलिना ऍक्ट म्हणतात. आता सेंट एलिना काय आहे हे तुम्हाला पहिले सांगतो. जर तुम्ही बघितलं असेल, या बाजूला आशिया आहे, मधात विद्यार्थी मित्रांनो आफ्रिका आहे, आणि इकडे युरोप आहे, बरोबर. इकडे युरोप म्हणण्यापेक्षा ना मी वरती काढतो, युरोप आहे वरती, बरोबर. इकडे जर बघितलं ना, साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका, ठीक आहे. तर या ठिकाणी कुठेतरी समुद्रामध्ये एक विद्यार्थी मित्रांनो बेट आहे, त्याचं नाव आहे सेंट एलिना. त्याचं नाव काय, सेंट एलिना. हा जो बेट आहे ना विद्यार्थी मित्रांनो, सेंट एलिना, बरोबर. आशियातून लोक इकडे जायचे, आणि इथून मग युरोपमध्ये जायचे, किंवा हा जो व्यापार झाला तर पहिले इकडे यायचा आणि नंतर इकडे यायचा. युरोप मधून पहिले सेंट एलिना, नंतर आशिया. मग जर इथे तुम्ही जर बघितलं असेल, 1673ला 1673ला ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. आता हे जे कायदे बनत होते ना, हे कायदे बनत होते या सेंट एलिना आयलँडसाठी. सेंट एलिना आयलँडसाठी सगळं कायदे बनत होते, बरोबर.
आणि इथूनच मग कुठे प्रवास होत होता ब्रिटिशांचा? भारतामध्ये. म्हणून इथले जे कायदे आहे हेच भारतासाठी काय करण्यात आले होते, लागू करण्यात आले होते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 1773, म्हणून या कायद्याला सुद्धा सेंट एलिना ऍक्ट म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला नाव ऐकलं असेल नेपोलियन. नेपोलियनला जेव्हा कैद केलं होतं तेव्हा नेपोलियनला याच बेटावर ठेवण्यात आलं होतं. आणि 1821 मध्ये नेपोलियनचा इथेच मृत्यू झाला. म्हणजे बेसिकली युरोपमध्ये जे कायदे बनत होते ते कोणासाठी होते? सेंट एलिना आयलँडसाठी होते. आणि तिथूनच मग हे आशियासाठी येत होते, म्हणून त्याला सेंट एलिना नाव सुद्धा या कायद्याला देण्यात आलं. ठीक आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. याच्या पुढचा कायदा आहे जो 1853चा, हा आपण शिकून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हे सेशन्स आवडत असेल तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करायला विसरू नका. मला त्या एका मेंबरचं नाव सांगायचं आहे, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चला तर बाय बाय.